तर चला मित्रांनो, आज एक भारत देशामधला सर्वात महत्वाचा आणि चर्चेचा विषय म्हणजे एक नव्या एक पक्षाचा उदय होतोय भारतामध्ये. आता उदय ह्या पक्षाचा झालेला आहे, पण त्या पक्षाचं नाव आहे ते खूप महत्वाचं आणि हास्यास्पद आपल्याला वाटतं ते थोडंसं. ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी, सीजीपी, सीजेपी. आता कॉकरोच जनता पार्टी जी आहे, आता ही याचा उगम कसा झाला आणि आता जो काही भारतामध्ये सगळ्यात पीक पॉइंटला सोशल मीडियावर आणि सर्वात जास्त फॉलो करणारा जो काही हा जो काही पक्ष आहे, आता तो कशा पद्धतीने निर्माण झाला तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. आता जे भारताचे आपले सरन्यायाधीश आहेत बघा, ते सरन्यायाधीश जे सूर्यकांत नावाचे जे सरन्यायाधीश आहेत ते आणि एक दुसरे अन्य न्यायाधीश, हे दोघ जण एक खंडपीठापुढे निकाल देत होते. आता तो निकाल कशा संबंधात होता किंवा एक जजमेंट देत होते की एक व्यक्ती होता, म्हणजे एक वकील होता आणि तो सिनियर ऍडव्होकेट होण्यासाठी त्यांनी पिटिशन दाखल केलेली होती. आता ते सिनियर ऍडव्होकेट होणं म्हणजे काय, तर सिनियर ऍडव्होकेटला एक इतर जे काही वकील असतात त्यांच्या तुलनेमध्ये त्यांना चांगले त्यांना फॅसिलिटीज असतात. म्हणून सिनियर ऍडव्होकेट होण्यासाठी त्यांनी त्या पिटिशन दाखल केलेल्या होत्या. म्हणून मग एवढं बोलता बोलता हाच विषय गाठून जे काही मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे काही मुख्य सरन्यायाधीश जे आहेत सूर्यकांत, आता यांनी काय केलं की बोलता बोलता एक शब्द त्यांच्याकडून चुकीने गेला, असं चुकीने गेला असं ते त्यांचं थोडक्यात असं म्हणण्याचा भाग आला की हे जे काही तरुणाई आहे, भारतातील तरुणाई आहे, ही कॉक्रोच सारखी आहे, आळशी आहे आणि सोशल मीडियावर झाला ऍक्टिव्ह आणि आरटीए जे काही माहितीचा अधिकार असतो बघा, त्याला ऍक्टिव्हिस्ट आहे, ते जरा जास्त धारण करतं. हे असे काही ते त्यांनी थोडस बोलले. मग याच्यावर भारत देशामध्ये त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झालेली आपल्याला पाहायला मिळते बघा. मग ही टीका झाल्यानंतर आपलाच एक मराठमोळा माणूस म्हणजेच अभिजित दिपके नावाचा, हा जो अमेरिकेमधल्या बोस्टन जे काही विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये पीजी म्हणजेच पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहे. आणि याच तरुणांनी काय केलं की जो काही कॉक्रोच हा शब्द त्यांनी वापरला होता, त्याच कॉक्रोचला धरून कॉक्रोच जनता पार्टी नावाचा एक नवीन पक्ष निर्माण केला असं जाहीर केलं. आणि जे काही एक्स असेल आणि जे काही इंस्टाग्राम असेल, या दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी अकाउंट ओपन केलं. आणि जे काही जे 16 मे जस्ट आता रिसेंटली 16 मेला त्यांनी शनिवारी तो पक्ष स्थापन केला. आणि 2 ते 3 दिवसातच म्हणजे 24 तासामध्येच त्याचे जवळजवळ हे 50,000पर्यंत ते फॉलोअर्स निर्माण झाले. आणि त्यानंतर जे काही 2-3 दिवस झालं तर ते 5-6 मिलियन पर्यंत ते फॉलोअर गेले. आणि आजच्या घडीला असं आहे की ते जवळजवळ 12 लाखाच्या पण पुढे आपल्याला फॉलोअर जाताना दिसत आहेत बघा. म्हणजे जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर हे सोशल मीडियावर जास्त पाहायला मिळतात बघा. अजूनही काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, जे काही ब्लिंकिट ऑर्डर करणारे जे काही किंवा जे काही डिलिव्हरी बॉय असतात ते देखील या जे कॉक्रोच जनता पार्टी आहे ना त्याचा प्रचार करताना आपल्याला दिसतात बघा. एक महत्वाचं म्हणजे जे काही पश्चिम बंगालच्या ज्या मुया मोहित्र नावाच्या पॉलिटिशियन आहेत बघा, त्यांनी देखील या पक्षात येण्यासाठी त्यांनी एक मागणी केलेली आहे किंवा विनंती केलेली आहे किंवा इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि एक सर्वात म्हणजे भारतामधले सर्वात जे काही एज्युकेटेड युट्यूबर मानले जातात ते म्हणजे ध्रुव राठी यांनी देखील त्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. एक महत्वाचं म्हणजे काय, आता या जो काही कॉक्रोच जनता पार्टी आहे या पार्टीसाठी, पार्टीमध्ये सामील होण्यासाठी किंवा सहभाग घेण्यासाठी किंवा सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी त्यांनी काही अटी ठेवलेल्या आहेत. ती अट म्हणजे काय, एक पहिली अट म्हणजे बेरोजगार, म्हणजे तो तरुण हा बेरोजगार असला पाहिजे. दुसरी अट आहे की तो आळशी असला पाहिजे. आता हे खूप हसायला पण येतं, पण एवढं सोशल मीडियावर त्यांनी एवढं मोठं संघटन निर्माण केलेलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे. तिसरं आहे बघा, दुसरं आहे आळशी, तिसरं आहे की तो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायला पाहिजे, कमीत कमी दिवसातून 11 तास तो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायला पाहिजे. आणि चौथी अट आहे की तो त्याचा जो काही राग आहे तो व्यक्त करण्यासाठी तो व्यक्त करता आला पाहिजे त्याला. अशा या 4 अटी त्यांनी त्यांच्या जे काही सदस्यत्व पद घेण्यासाठी सांगितलेले आहेत. आणि जे काही त्यांचे तत्व आहेत, जे काही मॅनिफेस्टो म्हणत असतो आपण एखाद्या पक्षाचा, ते त्यांनी काही तत्व ठेवलेले आहेत किंवा एक त्यांनी जे काही आश्वासन दिलेले आहेत, आश्वासन म्हणता येईल आपण बघा, की सत्तेत जर आले तर ते सत्तेत आल्यानंतर जे काही सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत त्यांना राज्यसभेवर
अगोदर बंदी घालण्यात येईल, असं राज्यसभेवर नामनिर्देशित त्यांना करता येणार नाही किंवा राज्यसभेवर त्यांना निवडून देता येणार नाही, अशी त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की त्यांना आम्ही निवडून देणार नाही आणि त्याच्यावर बंदी घालू. दुसरं म्हणजे काय, एक जे काही पक्षांतर जे काही लोक करतात, एका पक्षात निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जातात, त्या लोकांसाठी काय केले त्यांनी सांगितलेलं आहे की त्या लोकांना 20 वर्ष कोणतंच पद न देणे आणि त्यांना पुढची जी काही निवडणूक आहे ती देखील निवडायचा अधिकार त्यांनी आम्ही काढून घेणार, असं त्यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच जे काही वेगवेगळे त्यांच्या मागण्या आहेत किंवा आश्वासन आहेत ते खूप एक इंटरेस्टिंग म्हणता येईल आणि विचार करणारे. आणि आता जरी कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक हास्यास्पद वाटत असेल, त्यांचे जे आश्वासन आहेत जे आतापर्यंतच्या कोणत्याच पॉलिटिकल पार्टीने म्हणजे राजकीय पक्षाने आतापर्यंत आपल्याला दिले नाहीत, ते आश्वासन ही जी काही कॉक्रोच जनता पार्टी आहे ही कॉक्रोच जनता पार्टीने आपल्याला दिलेलं आहे. आणि हा महत्वाचं म्हणजे काय, अभिजित दिप्ते नावाचा जो काही तरुण आहे, त्या तरुणाने एक उच्च शिक्षित तरुण आहे आणि त्यानंतर अमेरिकेच्या बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्या तरुणाने त्याचं जे काही तत्व सांगितलेले आहे किंवा त्याचे जे कोणाला फॉलो करणारे आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की गांधी, आंबेडकर आणि नेहरू यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष असेल, असं देखील त्यांनी क्लिअर केलेलं आहे. त्यासाठी ही जी काही कॉक्रोच जनता पार्टी आहे, एक महत्वाचं म्हणजे काय, आता जे काही भारतामधला युवा आहे किंवा जे काही तरुण आहेत ते एकत्र आलेलं आपल्याला दिसतंय. पण एक महत्वाचं म्हणजे काय, सध्याच्या घडीला आता जर इलेक्शन असते, जर निवडणुका जर कुठे ना कुठे चालू असत्या कोणत्या राज्यामध्ये किंवा लोकसभेच्या, तर याच्यामुळे खूप जे काही सत्तेमधले जे काही लोक आहेत, बीजेपी पार्टी असेल किंवा जे इतर पक्ष आहेत, त्यांना खूप मोठा फटका पडलेला आपल्याला पाहायला मिळाला असता बघा. पण सध्याच्या घडीला भारतामध्ये कोणतंच इलेक्शन नसल्यामुळे हे संघटन जरी निर्माण झालेलं आहे, पण ते इलेक्शन पर्यंत हे संघटन तसं अजूनही राहतं का, ते देखील आपल्यासाठी खूप गरजेचं आहे बघा. आणि मी वैयक्तिक देखील देवगिरी IAS अकॅडमीचा डायरेक्टर म्हणजे संचालक संकेत पवार सर, मी देखील या कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासाठी इच्छुक आहे, हे जाहीर करतो. थँक्यू.